श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, काहीही केलं तरी काम अडकत असतील, मनाला शांती मिळत नसेल, तर याचं एक कारण असू शकतं. आपण आपल्या कुलदेवतांपासून दूर गेलो आहोत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरात कुलदेवताचं स्मरण असतं त्या घरात संकट येण्याआधीच परत जातं. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. शेवटी मी जे सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका देवताबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती एकत्र आहे. विचार करा, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मा, पालन करणारे विष्णू आणि संहार करणारे महादेव जर हे तिन्ही देव एकत्र आले तर त्या शक्तीची कल्पना तरी करता येईल का? आणि ही शक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या मातीमध्ये आहे. मित्रांनो, आणखी लाखो लोक आकाशात गुलाल उधळतात आणि एकच गजर करतात, चांग भलं. पण चांग भलं का म्हणतात? या देवाची मूर्ती दक्षिणेकडेच का पाहत आहे आणि या देवता मागचं खरं रहस्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्री ज्योतिबा देवाचा जन्म, त्रिदेवांची एकत्रित शक्ती आणि अशी रहस्य जे ऐकून अंगावर काटा येईल. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याचा विचारही बदलून टाकेल. जीवनात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर कुलदेवतांशी नातं घट्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी तुम्ही विचार केला आहे का, आपल्या महाराष्ट्रात असं एक दैवत आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्रित शक्ती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी ही अखंड सृष्टी निर्माण केली. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव सर्वांना व्हावी म्हणून एक महायज्ञ केला. परंतु त्यांच्या मनात न कळत अभिमान निर्माण झाला. तेव्हा आदिशक्ती जगदंबेने एक अद्भुत लीला केली. तिने एका वृद्ध स्त्रीचे रूप धारण करून त्रिदेवांसमोर प्रकट झाली आणि त्यांच्या समोरच त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असे अनेक त्रिदेव निर्माण करून दाखवले. हे दृश्य पाहून त्रिदेवांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला आणि त्यांनी नम्रतेने जगदंबेच्या चरणी मस्तक ठेवले. त्यावेळी जगदंबेने त्या दिव्य शक्तींचा आशीर्वाद देत सांगितले, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला साथ देईन तेव्हा तुम्ही एकरूप होऊन प्रकट व्हा. काळ पुढे सरकत गेला. पृथ्वीवर अधर्म वाढू लागला. राक्षसांचा उन्माद वाढला. साधू संतांवर अत्याचार सुरू झाले. धर्म धोक्यात आला. करवीर क्षेत्रात कोल्हासूर, रत्नासूर यासारख्या असुरांनी अत्याचार माजवले. त्यांच्या विनाशासाठी महालक्ष्मी देवी हिमालयातून करवीरकडे परत येत होती. केदार क्षेत्री पोहोचल्यावर तिने त्या दिव्य शक्तींना स्मरण केले. त्या क्षणी त्रिदेवांची शक्ती, 12 सूर्याचे तेज आणि अग्नीची प्रखरता हे सर्व एकवटले आणि चैत्र शुद्ध षष्ठी युक्त सप्तमीच्या पवित्र सकाळी एक दिव्य ज्योतिबाच्या श्री ज्योतिबादेव प्रकट झाले. मातेच्या इच्छेनुसार ही दिव्य ज्योतिका 8 वर्षाच्या बटूच्या रूपात प्रकट झाली. हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि अमृत पात्र धारण करून हा अवतार म्हणजेच रत्नासुराचा संहार करणारे दक्षिणेचे अधिपती श्री ज्योतिबा देव हिमालयातून त्यांचा अवतार पृथ्वीवर आला. आणि मग महाराष्ट्रात अंबाबाई देवीने त्यांना कोल्हापूरला बोलावलं. राक्षसांचा संहार करण्यासाठी श्री ज्योतिबा देवांनी त्या राक्षसांचा नाश केला आणि कोल्हापूर जवळील उंच डोंगरावर ते कायमचे विराजमान झाले. तोच डोंगर ज्योतिबाचा डोंगर, वाडी रत्नागिरीचा डोंगर म्हणून ओळखला जातो. आजही हे दैवत आपल्या भक्तांचं रक्षण करत आहे. महाराष्ट्रात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून नसते, पण श्री ज्योतिबा देवांची मूर्ती मात्र दक्षिणेकडेच पाहते. असं का? कारण श्री ज्योतिबा देवानं रत्नासुराचा वध केला आणि त्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली. केदारनाथ आपली दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला कळताच तिने कोल्हापूरहून अणवाणी ज्योतिबा डोंगराकडे धाव घेतली. तेव्हा आई अंबाबाईने विनंती केली, देवा, तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू द्या. आणि मित्रांनो, श्री ज्योतिबा देवानं ती विनंती मान्य केली आणि आपलं मुख अंबाबाईच्या दिशेला वळवलं. म्हणूनच आज त्यांची मूर्ती दक्षिणेकडे पाहत असताना दिसते. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आज तागायत सुरू आहे.
खेटे म्हणजे कोल्हापूर ते ज्योतिबा अशा पायी प्रवासाने ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटे घालण्याची आख्यायिका सांगितली जाते. ही परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारी खेटे घालतात. माघ पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेपर्यंत येणारा प्रत्येक रविवारी ही यात्रा भरते. विचार करा मित्रांनो, ज्या देवाने राक्षसांचा नाश केला, भक्तांचं रक्षण केलं, तोच देव दुसऱ्या देवतेचेही रक्षण करत उभा आहे. हीच आहे खरी शक्ती, हीच आहे खरी भक्ती. मित्रांनो, ही कथा फक्त एक कथा नाही, ही श्रद्धा आहे, ही शक्ती आहे आणि हा अनुभव आहे. आजही कोल्हापूर पासून ज्योतिबाच्या डोंगरापर्यंत लोक अनवाणी चालत जातात आणि खेटे घालतात. चैत्र पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने देशभरातून या ठिकाणी येऊन आकाशात गुलाल उधळतात, खोबरे उधळतात आणि चांगभलचा गजर करतात. का? कारण त्यांना माहीत आहे, हा देव फक्त दर्शन देत नाही, तो संकटे दूर करतो. मित्रांनो, ज्या देवाने राक्षसांचा नाश केला, तोच देव आजही आपल्या भक्तांचं रक्षण करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला मोठ्या पूजा लागत नाहीत, मोठे दान लागत नाही. फक्त एक गोष्ट लागते, मनापासूनची श्रद्धा. आज तुम्ही कुठेही असाल, महाराष्ट्रात, भारतात किंवा परदेशात, जर तुमच्या कपाळावर ज्योतिबाचा गुलाल असेल आणि मनात जर श्रद्धा असेल, तर लक्षात ठेवा, संकट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण तुमच्या पुढे ढाल बनून उभा आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी आपल्या कुटुंबासोबत ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक व्हा, आकाशात गुलाल उधळा आणि मनापासून म्हणा, श्री ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, जर माझ्या या परिश्रमाला एक स्वामींचा, श्री ज्योतिबा देवांचा भक्त म्हणून टाळाटाळ न करता व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, चांग भलं. चांग भलं तुमच्या गावाचं नाव आणि एक प्रश्न, तुम्ही कधी ज्योतिबाच्या यात्रेला गेला आहात का? तुमचा अनुभव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता असा एक दिव्य मंत्र जप करूयात, जो तुमच्या जीवनात श्री ज्योतिबा देवांच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती आणि समाधान घेऊन येईल. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः. 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 ओम श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः.
ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। 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 ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः।
ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः।
ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ
श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः। ॐ श्री ज्योतिबाय कुलसंरक्षणाय सर्वदुःखनाशनाय गृहशान्तिकारकाय नमः।